नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मुंबई तक. मी गेल्या 4 ते 5 दिवसापासून बारामतीमध्ये, अर्थात जी काही दुर्दैवीची घटना घडली त्यानंतर कव्हरेजसाठी म्हणून मी इथे आलो होतो. आणि आत्ता माझ्या मागे तुम्ही हा जो रस्ता बघताय, इथून पुढच्या काही वेळातच सुनेत्रा पवार म्हणजे कोण, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा कॉन्व्हॉय पास होईल. तो बारामतीमध्ये एंटर होईल आणि काटेवाडीला, म्हणजेच दादांचं इथे मूळ गाव आहे, इथे त्यांचं शेवटच्या वेळी पार्थिव नेण्यात आलं होतं. आई त्यांच्या तिथे राहतात. तिथे जाऊन त्या सहयोगला माघारी, म्हणजे जे बारामतीच्या शहरात त्यांचं घर आहे, तिथे पोहोचतील. मला असं वाटतं या अनुषंगाने 4 प्रश्न महाराष्ट्राला गेल्या काही दिवसात पडलेले होते. त्यातल्या पहिल्या 2 प्रश्नांची उत्तरं मिळाली. पहिला प्रश्न होता की उपमुख्यमंत्री कोण होणार आणि मग नक्की कोण परत एकदा धुरा सांभाळणार. त्याचं उत्तर सुनेत्रा पवार हे क्लिअर झालं. दुसरा प्रश्न होता पोर्टफोलिओ डिस्ट्रीब्युशन काय असेल. तर आता हे क्लिअर झालं की बाकीची 3 खाती म्हणजे एक्साईज, त्यानंतर वक्फ औकाफ जे खातं आहे ते, आणि त्याच्या व्यतिरिक्त स्पोर्ट्स, हे तिन्ही इकडे मिळालेत. आणि फायनान्स तिकडं, फायनान्सचं जे खाते अर्थात मुख्यमंत्री सांभाळतील, हे क्लिअर झालं. पण आणखी 2 प्रश्न होते. तो प्रश्न असा आहे की हू विल बी द प्रेसिडेंट ऑफ NCP, की NCP ॲज अ पार्टी म्हणून विधिमंडळातला पक्ष नाही, मूळ पक्ष कोण लीड करणार तो. आणि दुसरा आणखी यातला उरलेला म्हणजे जो चौथा प्रश्न आहे तो म्हणजे पार्थ पवार आणि शरद पवार यांचं नक्की काय बोलणं झालं. हे 2 प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. मी काल शरद पवारांच्या इथे होतो गोविंद बागेमध्ये. तर काल धावती भेट झाली पवारांसोबत. त्यानंतर ते आणखी एका ठिकाणी गेलेले होते आणि नंतर दुपारी त्यांची आणि पार्थ पवारांची सगळी मीटिंग वगैरे सुरू झाली. आणि त्यानंतर काही शरद पवारांनी कोणाला भेटायला वेळ दिला नाही. पण त्यानंतर परत आज जेव्हा वेळ मागितला तेव्हा मी आणि आणखी एक रिपोर्टर, आम्ही 2 जण तिथे होतो. तर जवळपास 10 मिनिटं पवारांनी आज आम्हाला वेळ दिला आणि पवार साहेबांची काही प्रश्न त्यानंतर डिस्कस झाले आणि त्याच्यावरती त्यांनी त्यांची बाजू का होती ही ठेवली. आणि ही पहिल्यांदाच आत्ता महाराष्ट्रासमोर येणार आहे. पण मला आठवतं की ज्या दिवशी दादांचा अंत्यविधी झाला त्या दिवशीच तिथून विद्याप्रतिष्ठानच्या ग्राउंडवरून आम्ही सगळ्यांना मुंबईतचे सगळी मंडळी होती आणि आम्ही तुमच्यापर्यंत की आता व्हॉट इज नेक्स्ट, की पुढे काय होणार हे सगळं देत होतो. पण त्या दुपारी एक महत्त्वाची घटना घडली होती आणि त्या बेसिसवरती ती बातमी चालली होती. आणि म्हणून आम्ही पहिले ठरलो की ज्यांनी सुनेत्रा पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे सांगितलं, आम्ही पहिले ठरलो ज्यांनी पोर्टफोलिओ डिस्ट्रीब्युशन काय असेल याच्याबद्दलची उहापोह केला आणि त्याच्याबद्दल पण ती बातमी आमची खरी ठरली. आणि ती यामुळे की अंत्यविधी संपल्या दादांचे 4 नेते बारामतीतल्या सिटी इन हॉटेलला गेले होते. ज्या सिटी इन हॉटेलला मी स्वतः रिपोर्टिंगसाठी इथे उभा होतो, कारण मला इन्फॉर्मेशन मिळाली होती की आता इथे बैठक सुरू झाली होती. ती बैठक सुरू झाल्याची इन्फॉर्मेशन मिळताच मी इथे पोहोचलो. ती बैठक संपल्यानंतर इथून जे नेते बाहेर पडले त्यातल्या प्रफुल्ल भाई एक होते. त्यांना मी विचारलं, हे ऑन रेकॉर्ड आहे, तुम्ही माझ्या आजतकवरती हिंदीमध्ये या सगळ्याचं बघू पण शकता. मी त्यांना माईक टाकून विचारलं की आता तुम्ही वर्किंग प्रेसिडेंटच राहणार आहात की तुम्ही प्रेसिडेंट होणार आहात. प्रफुल्ल भाई म्हटले की नाही, आता मी याच्यावरती बोलणार नाही. मी लगेच तटकरेंना सुद्धा हा प्रश्न विचारला, कारण बघा तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि भुजबळ हे एका गाडीत गेले आणि मागच्या गाडीने मग धनंजय मुंडे गेले आणि त्यांच्या मागून 2 गाड्या गेल्या, ज्याच्यामध्ये आयती तटकरे आणि अनिकेत तटकरे पुढे गेले. हसन मुश्रीफ आलेले होते, मुश्रीफ पण त्या सुरुवातीच्याच गाडीमध्ये बसले भुजबळांच्या यांच्यासोबत. सो मी या नेत्यांना विचारण्याचा प्रयत्न केला. ते म्हटले नाही, आत्ता आम्ही काय बोलणार नाही. पण त्यावेळी बैठक संपली होती आणि ही सगळी मंडळी इथून सहयोगला गेली. म्हणजे कुठे, तर सुनेत्रा पवार यांच्या भेटीला गेली. आणि ती भेट संपली, तिथून हे सगळे निघाले. यांनी चार्टर्ड किंवा त्यांची फ्लाईट असली इथून बारामतीमध्ये एअरपोर्टवरून हे सगळे मुंबईला गेले. आणि त्यानंतर पुढच्या 2 दिवसात मग त्याविषयी संध्याकाळची CMच्या बंगल्यावरची एक भेट आणि दुसऱ्या दिवशी परत भुजबळ साहेब वगैरे गेले, ही सगळी एक भेट. असा सगळ्या एक घडामोडी घडल्या. आणि त्याच दिवशी मी सांगितलं होतं की राजकारण प्रवाही असतं. आपण नाती वगैरे या गोष्टी ज्या आपण म्हटल्या जातात की नेते हे प्रचंड प्रोफेशनल आहेत, ते प्रॅक्टिकल आहेत. भावना आणि इमोशन्स ह्या सगळ्याबद्दल आपण खूप विचार करत राहतो, त्याच्यावरती आपण सोशल मीडियावरती व्यक्तही होत राहतो. मग कोणी त्याच्या विरोधात बोललो तर त्याच्यावरती आपण लगेच टीका पण करत राहतो. पण मुद्दा असा आहे की नाती, भावना आणि राजकारण हे आपल्या नेत्यांना वेगळं ठेवायला जमतं. आणि हे आता गेल्या 3 दिवसात ज्या सगळ्या घडामोडी घडल्या याच्यावरून महाराष्ट्राला अगदी सुस्पष्ट झालं. त्यामुळे त्या दिवशी सुद्धा मला महाराष्ट्रातून फोन आले, लोकांनी मेसेज केले की तुम्ही बोलायला घाई केली. माझं म्हणणं असं होतं की ज्या स्पीडने या घडामोडी घडत आहेत त्या स्पीडने जर त्या सांगितल्या नाहीत तर कव्हरेज मागे पडून जातं. आणि मग महाराष्ट्राला त्या स्पीडने त्या घटना सगळ्या कळल्या पाहिजेत. आणि त्याचं कारणच असं आहे की ज्या क्षणाला घडतंय त्या क्षणाला ते आहे तसं आणि तितकंच तटस्थ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा तो प्रयत्न होता. आणि मी सांगितलं ज्या गोष्टी बोललो त्या आत्तापर्यंत सगळ्या खऱ्या झाल्या. त्यानंतर काय घडलं, त्यानंतर काल पार्थ पवार तिकडे गोविंद बागेत पोहोचले. खूप अनएक्सपेक्टेड होतं, कारण गोविंद बागेत मी पण उभा होतो. पवारांची सगळी मंडळी म्हणजे युगेंद्र पवार, त्यानंतर रोहित पवार, ही सगळी, रोहित पवार आणि मी तर ज्यावेळी रोहित पवार एंटर झाले त्याच वेळी मी पण तिथे गोविंद बागेत एंटर झालेलो होतो. सो
ही सगळी मंडळी तिथे एंटर झाली, त्यांची इथे बैठक होणार याबद्दल सगळ्यांना माहिती होती, पण याला पार्थ पवार हजेर लावतील हे मात्र कोणाला माहिती नव्हतं. आज जेव्हा शरद पवारांकडे गेलो तेव्हा पार्थ पवारांबद्दलची त्यांच्या नक्की बैठकीत काय झालं याचं पवारांनी स्वतःचं एक वर्जन सांगितलं, ते मी तुम्हाला सांगतो. पण मूळ मुद्दा काय माहिती आहे का, की परवा रात्री ज्यावेळी सुनेत्रा पवार सहयोगवरून निघाल्या तेव्हा सुद्धा इथे मी उपस्थित होतो. त्या जेव्हा निघाल्या त्यावेळी त्यांच्यासोबत पार्थ पवार जातील असं वाटत होतं, पण तसं झालं नाही. ते का नाही झालं या संदर्भात आणखी काही सोर्सेसला फोन लावला, अगदी मुंबईपर्यंत माझी फोनाफोनी झाली आणि त्यानंतर 2 गोष्टी समोर आल्या. गोष्ट क्रमांक 1, भाजपकडून हा क्लिअर मेसेज देण्यात आलेला होता की शपथविधीवेळी सुनेत्रा पवारांसोबत किंवा तिथे जी काही सगळी मंडळी असतील यांच्यामध्ये पार्थ पवार नको. का तर पार्थ पवारांवरती आत्ताच मुंडव्याच्या सगळ्या जमीन घोटाळ्याचं प्रकरण माथी लागलेलं होतं. पार्थ पवारांनी स्वतः त्या मीडिया कंपनीमध्ये ते पार्टनर आहेत, त्यांचे बंधू दिग्विजय पाटील हे दोघे त्या सगळ्यामध्ये आहेत. तर पार्थ हे जर तिथे दिसले असते शपथविधीला तर त्या सगळ्या पिक्चरमधून महाराष्ट्रासमोर चुकीचा मेसेज गेला असता. हे भाजपच्या नेत्यांना नव्हतं पाहिजे आणि त्यामुळे जो कायम 24/7 निवडणुकांचा नरेटिव्हचा आणि जो पक्ष अत्यंत फुल टाईम त्यांच्या पक्षाच्या इमेजचा आणि इमेज बिल्डिंगचा या सगळ्याबद्दल विचार करत असतो, त्या पक्षाने याबद्दल अगदी दक्षता घेतली आणि त्यामुळे पार्थ पवार स्वतः बारामतीतच थांबले. ते काय तिकडे शपथविधीला आले नाहीत. पण रात्री सहयोगवरून निघताना सुनेत्रा पवार निघाल्या, जय पवार निघाले, त्यांच्या पत्नी पण तिथून निघाले आणि ही सगळी मंडळी थेट मुंबईच्या दिशेने बाय रोड रवाना झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजे काल 2 वाजता त्यांची CLPची मीटिंग होती सगळी. त्या मीटिंगमध्ये ठराव पास झाला की सुनेत्रा पवार ह्या आपल्या पार्टीला लीड करतील. पण कोणत्या पार्टीला, तर सुनेत्रा पवार या आपला जो विधिमंडळातला पक्ष आहे त्या विधिमंडळातल्या पक्षाचं नेतृत्व करतील. आता हे क्लिअर झालं, संध्याकाळी शपथविधी पण झाला आणि मग परत मुद्दा उपस्थित होऊ लागला की अरे इतकी काय घाई होती या सगळ्याची, इतकी काय घाई होती. कारण तोपर्यंत शरद पवारांनी ही गोष्ट क्लिअर केली होती. अगदी माध्यमांना प्रेस घेऊन ज्या प्रेसला मी पण उपस्थित होतो तिथे शरद पवारांनी ही गोष्ट क्लिअर करून टाकलेली होती की या सगळ्याबद्दल ज्या ज्या घटना घडत आहेत त्याबद्दल माझं सुनेत्रा पवारांसोबत कोणतंही बोलणं झालेलं नाही. त्याचं कारण असं आहे की परवा संध्याकाळी शरद पवारांच्या घरी गोविंद बागेमध्ये एक बैठक बोलण्यात आलेली होती आणि बैठक म्हणण्यापेक्षा एक फॅमिली गेट टुगेदर करायचा साधारण प्रयत्न होता की 2-3 दिवसापासून सगळेजण दुःखात आहोत, कुणाची झोप झालेली नव्हती, कुणी वेळेवर जेवलेलं नव्हतं, असा एक दुःखद प्रसंग सगळा होता. तर अशा वेळी कुटुंबाने आता परत एकदा आपण सगळ्यांनी सोबत यावं आणि भविष्यात काही गोष्टी असतील तर त्याबद्दलचा आपण काही विचार करावा. पण सुनेत्रा पवार त्याला गैरहजर राहिल्या, त्या सहयोगवरतीच राहिल्या आणि त्या त्यांच्याच घरी राहिल्या आणि त्यावेळी त्यांची एका व्यक्तीसोबत मिटिंग चालू होती. त्याचं व्यक्तीचं नाव आहे नरेश अरोरा. अजित पवारांचे सगळे पॉलिटिकल स्ट्रॅटेजीज सोशल मीडिया वगैरे हँडल करतात, हे सगळं होतं. आणि या बैठकीला किंवा या वेळी सगळे एकत्र जेवणाला किंवा ते जे ज्याला आपण गेट टुगेदर असाच आपण शब्द आता वापरू की त्या जे सगळ्यांनी सोबत यावं, जरा बसावं एकमेकांसोबत. 2 दिवस सगळ्यांचे हेक्टिक गेलेले होते, काही फॅमिली डिस्कशन्स असतील तर ते करावे. तर याला सुनेत्रा पवार स्वतः हजर राहिल्या नाहीत. त्यानंतर शनिवारचा कालचा दिवस उजाडला जेव्हा या सगळ्या गोष्टी एक पुढे गेल्या आणि पार्थ पवार या सगळ्या शपथविधीपासून लांब राहिले. त्याचा चुकीचा मेसेज जाऊ नये किंवा भविष्यात डेंड बसू नये या सगळ्यामुळे भाजपला, कारण भाजपच्या लोकांनी आरोप केले होते आणि देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, ज्यांच्या नेतृत्वात संपूर्ण सरकार चाललंय, जे सगळ्यात मोठे भाऊ म्हणून पक्ष असतील ते बसलेले आहेत 132 आमदारांसोबत. तर या सगळ्यांनी जेव्हा आरोप केले किंवा देवेंद्र फडणवीसांनीच याच प्रकरणातली कमिटी इनिशिएट केली होती. खारगेंची कमिटी तर बावनकुळेंच्या खात्याच्या अंतर्गत आत्ताच्या घडला रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडे आहे. सो हे सगळे इनिशिएट झालेलं असताना आणखी कॉन्ट्रोवर्सी नको, ती टाळण्याचा आपण प्रयत्न करू म्हणून पार्थ पवार या सगळ्यापासून लांब राहिले म्हणजे त्यांना ठेवण्यात आलं की तशा पद्धतीचे इन्स्ट्रक्शन्स मुंबईतून त्यांना देण्यात आलेले होते. इथपर्यंत गोष्ट थांबत नाही. आज जेव्हा पवारांना जाऊन भेटलो तेव्हा दोन्ही मी मुद्दामून या पॉईंट टू पॉईंट गोष्टीनं मी नोट डाऊन करून ठेवल्या. एखादा मुद्दा यातला मिसइंटरप्रेट होऊ नये किंवा एखाद्या गोष्टीवरती काही वेगळं मत बनू नये म्हणून 10 मिनटं जवळपास पवारांनी दिली. 1-2 गोष्टी वरतीचं ते बोलणं झालं, पण मूळ मुद्द्यातले काय होते हे समजून घ्यावे लागतील. जेव्हा पवारांना आम्ही विचारलं की सुनेत्रा पवार आणि तुमचं आता तुम्ही कधी भेटणार आहात, की त्या तर मुंबईत त्या बारामतीला येतात, तर तुमचं काय? तर ते म्हणाले की नाही, मी आता निघालोय, मी मुंबईला चाललोय, तिथून मला फ्लाईट आहे आणि मी दिल्लीला जाणार आहे, सेशनसाठी मी तिथे पोहोचणार आहे, कारण बजेट सेशन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग म्हटलं तुम्ही आणि सुनेत्रा पवार यांचं भेटणं साधारण कधी? तर ते म्हटले नाही, मला आता असं वाटत नाही, कारण आता मी पुढचे 15-20 दिवस तर तिथेच असणार आहे आणि सेशन चालेल तोपर्यंत मी दिल्लीतच आहेत. त्या यावेळी दिल्लीत नसतील, कारण त्या राज्यसभेवरती आता राहिलेल्या नाहीत, त्या उपमुख्यमंत्री झाल्यात. त्यामुळे सुनेत्रा पवार साधारण इथून पुढे दिल्लीत कमीच दिसतील, त्या मुंबई आणि बारामती अशाच दिसतील असं त्यांनी म्हटलेलं होतं. आता
बजेट सत्राला ते उपस्थित राहणार नाहीत हे पवारांनी क्लिअर करून टाकलेलं होतं आणि अर्थात ते क्लिअरच आहे महाराष्ट्रासमोर. दुसरा प्रश्न होता की बाबा देवेंद्र फडणवीसांनी आता सांगितलेलं आहे की यावेळीच्या जिल्हा परिषदना आम्ही काय प्रचार विचार करणार नाही अजितदादांच्या विरोधात. आता हे सगळं दुखवटं आहे आणि इट डझंट लुक गुड. आपली ती राजकीय संस्कृती नाही वगैरे असं दाखवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांचा होता. त्याच्यावर शरद पवार असं म्हणाले की त्यांनी काय निर्णय घ्यायचा, त्यांनी प्रचार करायचा की नाही करायचा हा त्यांचा संपूर्ण निर्णय आहे आणि त्यामुळे हा त्यांचा व्यक्तिगत पूर्ण प्रश्न होता आणि त्यांनी तो निर्णय बहुतेक घेतलेला दिसतोय. मला असं कळलं असं ते म्हणाले. म्हणजे त्यांना ऑब्व्हियसली त्यांच्या टीमने त्यांना इन्फॉर्म केलं असेल की असं असं झालं आहे ते, पण हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय असं त्यांनी सांगितलं होतं. पुढचा या सगळ्यामध्ये त्यांना म्हटलं की मग यावेळी की अशी चर्चा होती या सगळ्याबद्दल आणि अर्थात ज्याची सुरुवात पण शरद पवारांनी केली की अजित पवार आणि जयंत पाटील हे दोघं जण या मर्जरबद्दल अधिकृतरित्या बोलत होते. हे दोघं जण त्यातल्या टेक्निकॅलिटीज, त्यानंतर आणखी कोणते ग्लिच असतील किंवा पॉलिटिकल काय अंडरस्टँडिंग असतील तर हे त्यातले क्लिअर करायचा प्रयत्न करत होते. याबद्दल पवारांनीच दुजोरा दिला. त्यांनी रादर या दोघांची नावं घेऊन पण ते बोलले की दादा आणि जयंत पाटील हे सगळं बघत होते आणि त्यांना सांगितलं होतं मी काय याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह नव्हतो. याच्या आधी पण शरद पवारांनी सांगितलं होतं की दोन राष्ट्रवादी सोबत येण्यासंदर्भातल्या जेव्हा चर्चा सुरू झाल्या तेव्हा पवारांनी हे क्लिअर केलं होतं की पुढची पिढी आता राष्ट्रवादीची असेल ती निर्णय घेईल. म्हणजे कोण साधारण सुप्रिया सुळे आणि अजितदादा अशीच हे दोघं मिळून मर्जरचा निर्णय घेतील असं दिसत होतं. त्याचं मला असं वाटतं की त्याचं आपल्याला रिफ्लेक्शन कुठे दिसलं की पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा त्या निवडणुकांमध्ये पहिली कंबाईन प्रेस कॉन्फरन्स झाली जी कशासाठी झाली, ज्याला दादांसोबत त्यांच्या बहीण म्हणजे सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. आणि गेल्या 2 वर्षात पहिल्यांदाच असं झालं की ज्यावेळी ही दोन मंडळी एका मंचावरती किंवा एका प्रेस कॉन्फरन्सला आली, मंचावर त्यांनी शेअर केला होता. म्हणजे त्याविषयी बारामतीला पण जेव्हा शरद पवारांच्या नावाने AI इन्स्टिट्यूटची स्थापना सुरुवात करण्यात आली होती, जेव्हा गौतम अदानी वगैरे तिथे व्यावसायिक आलेले होते, त्या इनॉग्रेशनला हे दोघं एका स्टेजवर दिसलेले. पण सोबत बसून कंबाईन प्रेस कॉन्फरन्स ही पहिल्यांदाच झाली आणि प्रश्न उत्तर हे पहिल्यांदाच घडलेलं होतं. तर 2 वर्षानंतरच्या गॅप नंतर हे एकत्र आले होते. सो शरद पवार जे आधी सांगण्याचा प्रयत्न करत होते की पुढची पिढी बघून घेईल मर्जरबद्दल, तर त्या दिशेने पावलं पडलेली होती. मग पुढे तारखांचा उल्लेख झाला की 12 तारखेला होणारे कन्फर्म होतं. अजितदादांनीच तारीख दिली होती कारण 5 तारखेला झेडपीच्या निवडणुका होत्या, 7ला निकाल होता आणि त्यानंतर पुढच्या 4-5 दिवसात आपण ते करून टाकू असं म्हणून दादांनी सीसीकी तारीख दिली होती. आता मुद्दा असा आहे या सगळ्यामध्ये की यावेळी जेव्हा शरद पवारांना आता मगाशी मी प्रश्न विचारला की घड्याळ चिन्हावर लढायचं इथून पुढचं सगळं निवडणुका हे तुमचं फायनल झालं होतं का, त्यावर शरद पवार काय म्हणाले हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. का माहिती आहे का, ते असं म्हणाले या सगळ्यावरती की या सगळ्या बाबतीत मी थेट अजित पवारांना सांगितलं होतं की तुम्ही निर्णय घ्या. स्थानिक स्वराज्य संस्था ज्या काय होत्या त्याच्यामध्ये राजकीय जी समीकरणं असतील तर ती सुद्धा समीकरणं दादा हे स्वतःच बघत होते आणि हे क्लिअर होतं की दादाच यंदा महानगरपालिकांना सुद्धा निगोशिएट करत होते 4-5 गोष्टी. सो हे ज्यावेळी क्लिअर होतं त्यावेळी मी असं म्हटलेलं होतं की यावेळी जे तटकरे जे काही बोलत आहेत याबद्दल मला काही माहिती नाही आहे. कारण तटकरेंचं या सगळ्यातलं व्हर्जन असं आहे की आत्ताची जी काही अंडरस्टँडिंग होती ही फक्त आणि फक्त स्थानिक निवडणुकांसाठी होती. म्हणजे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत महानगरपालिका किंवा झेडपी तेवढ्यापुरतेच होती, त्याच्या पुढची कोणती ॲडजस्टमेंट डिस्कस झालेली नव्हती. आणि पवारांचं यातलं असं साधारण व्हर्जन आहे. म्हणजे मी जो त्यांना प्रश्न विचारला होता त्याच्यावर त्यांचं म्हणणं होतं, विचारलं होतं की इथून पुढे सगळ्यांना घड्याळावरतीच लढतील का, तर त्याच्यावरती मात्र त्यांनी उत्तर दिलं. तटकरे काय बोलले हे मला माहिती नाही, या सगळ्या संदर्भात मला माहिती नाही. पण मी या सगळ्यामध्ये थेट काही डिस्कशन्समध्ये सामील नव्हतो कारण मी दादांना सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या पातळीवरती निर्णय घ्या. आता इथपासून एक गोष्ट आली आणि मग त्यानंतर सुनेत्रा पवारांचं डिस्कशन झालं आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा हा होता की पार्थ पवार आणि तुमच्यामध्ये डिस्कशन साहेब काय नक्की झालं. तर पवार म्हणाले की नाही, कालचा जो जमिनीचा या सगळ्या संदर्भातला मुद्दा होता म्हणजे कुठला की पार्थ पवार आणि शरद पवारांमध्ये डिस्कशन झाल्यावरती पवार साहेबांनी असं मला सांगितलं व्हर्जन आहे त्या भेटीतलं की दादांचं स्मारक करायचं बारामतीमध्ये आणि मग दादांचं जे स्मारक करायचं त्या संदर्भात पार्थ पवार माझ्यासोबत डिस्कस करायला आले होते. आता मुद्दा असा आहे की पार्थ पवार जवळपास 1.5-2 तास तिथे होते. त्यांचं आणि शरद पवारांचं बोलणं झाल्याचे थेट व्हिज्युअल्स माझ्याकडे एक्सक्लुझिव्ह आहेत. मी ते सुद्धा दाखवू शकतो की पवार साहेब बसलेले आहेत एका खुर्चीवरती. बहुधा ते दुपारचं जेवण करत होते कारण सगळ्यांच्या त्यांची मूळ बैठक संपलेली होती, सगळे त्यांच्या भेटीगाठी संपलेल्या होत्या आणि त्यांच्यासमोर पार्थ पवार उभे राहिले आणि त्यावेळी ती झाले. तिथून पार्थ पवार बाहेर आले, सुप्रिया सुळे त्यांना लॉनमध्ये एका ठिकाणी घेऊन गेल्यात. हे सगळे व्हिज्युअल्स आहेत मुंबईत करून मी दाखवू शकतो. सगळे सुप्रिया सुळे आणि त्यांच्या आणखी काही कुटुंबातली लोक आली, त्यांना लॉनमध्ये बाहेर घेऊन गेल्या आणि त्यांच्यामध्ये काही बोलणं झालं असेल त्यावेळी आणि तिथून मग हे सगळे बाहेर आले. पण पवार साहेबांचं यावर म्हणणं आहे की दादांचं बारामतीमध्ये स्वागत करायचं आहे. म्हणजे 2-3 दिवसापूर्वी जेव्हा मी रोहित पवारांशी बोललो होतो, युगेंद्र पवारांशी माझं बोललं तेव्हा ते म्हटले की
दादांचं बारामतीत स्मारक असलं पाहिजे. ते कसं असलं पाहिजे म्हणजे ते अगदी अजित सृष्टी अशा पद्धतीने मोठं असलं पाहिजे की तेथे काही संग्रहालय किंवा दादांचे जुने फोटोज, त्यांच्या आठवणी, त्यांच्या भेटीगाठी किंवा त्यांचे काही किस्से अशा संदर्भातल्या काही गोष्टी लिहायच्यात का, तर याबद्दल अजून काही क्लिअर झालेलं नाही आहे. पण स्मारक करायचं दादांचं एक मोठं आणि चांगलं करायचं याबद्दल ह्या गोष्टी आता फायनलाइज त्यांच्या होत आहेत. तर पवार साहेबांचं म्हणणं होतं की बाबा जे कालचा विषय होता तर त्या संदर्भात पार्थ पवार माझ्याशी बोलायला आले होते. आता मूळ मुद्दा या सगळ्यामध्ये काय राहतो की इतकं सगळं झाल्यानंतर म्हणजे जे पवार साहेबांशी वगैरे पण बोलणं झालं त्यात त्यांचं व्हर्जन काय त्यांनी क्लिअर करून टाकलं. पण ॲट द एंड काय की ज्यावेळी शरद पवारांच्या वतीने अजित पवार, जयंत पाटील वगैरे सगळी मंडळी की चला आता एकत्र येऊ, एक युनिफॉर्म करू आणि ते रियुनाईट होण्याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो. बघा आकड्यांची गणितं फार महत्त्वाची असतात आणि ती यासाठी महत्त्वाची असतात आकड्यांची गणितं की राष्ट्रवादीच्या इतिहासात पहिल्यांदा जेव्हा 2004ला जी अजित पवार कायम खंत बोलून दाखवतात की त्यावेळी काकांनी निर्णय घेतला आणि मी मुख्यमंत्री नाही होऊ शकलो, त्यावेळी काँग्रेसपेक्षा आमचा आकडा जास्त आलेला होता आणि काँग्रेसपेक्षा आकडा जास्त आलेला असताना सुद्धा आम्हाला आमचा मुख्यमंत्री होईल आमच्याकडे चान्स होता, तसं नाही झालं, मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्यात आलं. ही कायम अजितदादांनी बोलून दाखवलेला विषय. तर त्यानंतर आत्ता राष्ट्रवादीची परिस्थिती जर आपण बघितली, दोन्ही समजा ही अखंड राष्ट्रवादी झाली असती तर इतिहासात सगळ्यात जास्त खासदार त्यांचे आत्ता निवडून आलेत. 8 खासदार शरद पवारांकडे, दादांचा 1 खासदार रायगडचा म्हणजे सुनील तटकरे, म्हणजे दिल्लीमध्ये 9 खासदार राहिले असते. महाराष्ट्रामध्ये जवळपास 41 ते 43 दादांचे आमदार आहेत, शरद पवारांचे एक जवळपास 10 आमदार आहेत. म्हणजे हा आकडा 50 ते 53च्या पुढे गेला असता. मुद्दा असा आहे ज्यावेळी तुमच्याकडे इतकी सायझेबल अमाऊंट आहे की जे तुम्ही सत्तेसोबत बार्गेन करू शकता. बघा अशी महाराष्ट्रात परिस्थिती नाही आहे की अजित पवार सोबत नसते तर हे सरकार पडतंय, बिलकुल परिस्थिती नाही तशी. सरकार स्ट्रॉंग आहे आणि दादाला ते आणखी स्ट्रॉंग झालेलं होतं. मुद्दा तो नाही. पण मुद्दा असा आहे तुम्ही सत्तेमध्ये राहून त्या सत्तेचा तुमच्या माणसांना, तुमच्या मतदारसंघातल्या लोकांना, तुमच्या कार्यकर्त्यांना फायदा मिळवून देण्यासाठी तुम्ही त्यावेळी काम करू शकता ज्यावेळी नंबर गेममध्ये तुम्ही उजवे ठरता. अजित पवार आत्ता नंबर गेममध्ये उजवे होते. त्यातून इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे महाराष्ट्रापेक्षा आज भाजपला केंद्रामध्ये या 8 ते 9 खासदारांची जास्त गरज आहे. कारण केंद्रामध्ये अपोजिशन स्ट्रॉंग आहे बऱ्यापैकी लोकसभेमध्ये. मागच्या लोकसभा निवडणुकांना महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीची जास्त मंडळी निवडून गेली, युतीला धक्का बसलेला होता. दादा 4 जागा लढून सुद्धा त्यांची 1 निवडून आली, शरद पवार 10 जागा लढून त्यांच्या 8 जागा निवडून आल्या होत्या. सो शिंदेच्या जवळपास 6-7 जागा होत्या. सो मूळ मुद्दा या सगळ्यातला असा आहे की उलट आज केंद्रामध्ये भाजपला या 8 ते 9 खासदारांची सपोर्ट ज्यावेळी कोणती बिलं पास होतील, आणखी काही गोष्टी होतील त्यावेळी त्याची जास्त गरज आहे. राज्यसभेतली आकडेवारी पाहिली तर आता शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सुनेत्रा पवार, त्यानंतर फौजिया खान मधल्या काळात. सो अशी राज्यसभेवरची सुद्धा आकडेवारी बऱ्यापैकी राष्ट्रवादीची आहे. आणि असं सगळं असताना मुद्दा हा उपस्थित होतो की जर अखंड राष्ट्रवादी झाली असती तर गणित असं आहे की ते भाजपच्या फायद्याचं ठरलं असतं का तोट्याचं ठरलं असतं आणि त्यावरून महाराष्ट्राचे डायनॅमिक्स किती बदलले असते या सगळ्याचा विचार होत होता. आणि त्यामुळेच आता आत्ताच्या घडीला जे काही सगळे निर्णय झालेत याच्यामध्ये भाजप हा मोठा भाऊ म्हणून त्यांचा किती इन्फ्लुएन्स आहे हे सगळं तुम्हाला आत्ता महाराष्ट्रापुढे दिसलं असेल. आणि मूळ मुद्दा असा आहे की आता येणाऱ्या काळामध्ये जर किरण गुजर जे अजित पवारांचे अत्यंत निकटवर्ती राहिलेत, बारामती सांभाळायचे दादांच्या पाठीमागे ते जर असं म्हणत असतील की पार्टीच्या मर्जरला आणि दादांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी पार्थ पवार अनुकूल आहेत असं ते आत्ता म्हणत असतील तर सुनेत्रा पवारांचा शपथविधी झाला आहे ठीक आहे, त्या उपमुख्यमंत्री झाले आहे ठीक आहे, त्या येणाऱ्या काळामध्ये प्रशासनामध्ये सगळे ॲक्टिव्ह असतील हे सगळं ठीक आहे. पण एक प्रश्न जो अजूनही त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. बघा व्हिडिओच्या सुरुवातीला 4 प्रश्न उपस्थित केले होते, त्यातल्या 3 प्रश्नांची उत्तर आत्तापर्यंत आपल्याला मिळून गेली आहेत. एकच प्रश्न राहतो की लेजिस्लेटिव्ह पार्टी नाही, हू विल लीड द पॉलिटिकल पार्टी. त्या प्रश्नाचं उत्तर मात्र अजून मिळत नाही. कारण त्याच्यासाठी आत्ता खरं बार्गिन, खरे निगोसिएशन्स आणि खऱ्या बैठका सुरू होतील आणि त्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न होतील की एकी ठिकाणी प्रफुल्ल पटेल आणि दादांची जी सगळी मंडळी आहेत ज्यांची इच्छा आहे की त्यांच्यामधलं कोणीतरी ही पार्टी लीड करावी. कारण अर्थात दोन्ही पक्ष वेगळे, त्यांची एकत्र याची चर्चा सुरू होती, ते काय एकत्र आलेले नव्हते. त्यामुळे दादांनंतर इथं कोण बघणार त्याच्यासाठी तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, भुजबळ वगैरे ही सगळी मंडळी आहेत, ही बैठकांमध्ये असतात, मुश्रीफ आहेत, हे सगळं असतात. आणि दुसरीकडे एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चा सुरू होत्या. त्या बाजूने इकडून अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील,
त्यानंतर जयंत पाटील ही सगळी मंडळी होती आणि इन्क्लुडिंग स्वतः शरद पवार होते. त्यामुळे आता हे बघितलं पाहिजे की सुनेत्रा पवार एक्झॅक्टली या सगळ्याच्या बाबतीत काय निर्णय घेतात. कारण विधिमंडळातला पक्ष तर त्या हँडल करण्यात हे क्लिअर आहे, पण पार्टीचा केडर, मूळ सगळा त्यांचा कार्यकर्ता, समर्थक आणि त्यांचा जिथे जिथे बेस आहे त्या ठिकाणची त्यांची सगळी लागलेली इकोसिस्टीम ही कोण हँडओव्हर ही कोणाला हँडओव्हर होणार, कोणाकडे जाणार, या सगळ्या गोष्टी बघणे इंटरेस्टिंग आहे. आणि त्यासाठी तुम्ही मुंबई तक बघत राहा. कारण आत्तापर्यंत दिलेल्या सगळ्या बातम्या या सगळ्या प्रकरणातल्या असतील, याच्या आधी मी बोललो असेल, या तटस्थपणे आणि त्याच्यापेक्षा पुढे मला असं वाटतं की त्या आम्ही जे बोललो त्या खऱ्या पण ठरल्या. तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार थेट बारामतीवर.